सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। विदर्भात ठिकठिकाणी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये भूकंपाचे धक्के बसलेत। चंद्रपूर आणि लगतच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळी 7:30 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये थोडेसं भीतीचं वातावरण होतं। भूकंपाचा केंद्रबिंदू हा जवळच्या तेलंगणामध्ये असल्याचं सांगितलं जात आहे। सौम्य स्वरूपाचे हे धक्के असल्यामुळे लोक घराच्या बाहेर पडलेले आपण पाहतोय। विदर्भामध्ये ठिकठिकाणी चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये असे हे भूकंपाचे धक्के जाणवलेत। 5.3 रिश्टर स्केलचा हा गडचिरोलीमध्ये भूकंप होता। सीसीटीव्ही मधलं हे फुटेज आपण पाहतोय। सीसीटीव्ही हलताना दिसतात, मात्र नागरिकांना जे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत ते फार मोठे नव्हते। अधिक माहिती घेऊयात। तेजस मोहतुरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तेजस, तेलंगणातल्या मुलगुतलं भूकंपाचं केंद्रस्थान असल्याची खरं माहिती आता मिळतेय, मात्र हे भूकंपाचे धक्के जास्त तीव्र नव्हते का, याबद्दल थोडीशी माहिती द्या। नक्की प्रज्ञा, तेलंगणा राज्यातील मुलगु हे जे भूकंपाचे केंद्रस्थान आहे, या ठिकाणी आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले। त्यानंतर जर बघितलं असेल तर गडचिरोली असेल, लगतचा गोंदिया जिल्हा असेल आणि भंडारामध्ये सुद्धा सौम्य धक्के जाणवलेले आहेत। 5.3 रेक्टर स्केलच्या नुसार खऱ्या अर्थाने भूकंपाची नोंद करण्यात आलेली आहे। एकंदरीत जे बघितलं असेल तर लाखनदूर म्हणजे भंडारा जिल्ह्यातील लाखनदूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि सौम्य धक्के जाणवले आहेत। त्यानुसार नागरिक जे घरी होते, सकाळची वेळ होती, काही ठिकाणी पंखे हल्ले, फ्रीज हल्ली, टीव्ही जे आहे ते टीव्ही अचानक हल्ले। त्यामुळे नंतर लोकांना कळले की खऱ्या अर्थाने भूकंपाचे धक्के आहेत आणि याची माहिती सुद्धा आता जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेली आहे। कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि वेळोवेळी माहिती सुद्धा जिल्हा माहिती अधिकारी देईल, अशा प्रकारचे आवाहन सुद्धा नागरिकांना करण्यात आलेले आहे। प्रज्ञा, नक्कीच या संदर्भात अधिक माहिती सुद्धा आपण घेणार आहोत। गडचिरोलीमधनं मनीष आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनीष, गडचिरोलीमध्ये सुद्धा जोरदार भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। कोणकोणत्या ठिकाणी हे धक्के जास्त जाणवलेत? प्रज्ञा, गडचिरोली संपूर्ण जिल्ह्यामध्येच ते धक्के जाणवलेले आहे आणि याचं मुख्य केंद्रबिंदू तेलंगणा आहे असं सांगितलं जात आहे। चंद्रपूर तथा गडचिरोली दोनही जिल्ह्यामध्ये धक्के बसलेले आहेत। मला चंद्रपूर जिल्ह्यामधून मूल तालुक्यामधून सुद्धा काही फोन आलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा फोनवर सांगितलेलं आहे की त्यांना सुद्धा धक्का बसलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच, तर हे जे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये, त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। 5.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे हे भूकंपाचे धक्के होते। त्यामुळे आपण बघतोय काम करणारी सफाई कामगार ही आहे, तिला मात्र हे धक्के तेवढे जाणवलेले नाही आहेत जेवढे आपल्याला सीसीटीव्ही मधनं स्पष्टपणे धक्के बसल्याचं जाणवत आहे। आणि हे धक्के जे आहेत ते घरात असणाऱ्यांना जास्त प्रमाणात जाणवलेले पाहायला मिळतात, मात्र कोणतीही हानी झालेली नाहीये, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तेजस आणि मनीष।